आजच्या या अर्धा तास चर्चेच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या याचा वाढत्या लोकसंख्येचं समीकरण पाहता पाण्याची जी काही अपुरी सोय होतीये त्याबद्दल आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून आता मुळशी धरणातून जे काही पाणी मागतोय याच्याबाबतची ही अर्धा तासाची चर्चा आहे। माननीय मंत्री महोदयांनी इथे वेळ दिला त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून स्वागत अभिनंदन करतो। ते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेशदादा असतील, या सगळ्यांनीच मुळशी धरणातून जास्तीचं पाणी मिळावं यासाठी आम्ही आग्रही कायमच राहिलेलो आहे आणि म्हणून आजच्या या प्रश्नाच्याद्वारे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की जी काही पिंपरी चिंचवड शहरावर आत्ता पाण्याचं जे काही समस्या आहे ती समस्या कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल। यासाठी मी मंत्री महोदयांना विनंती करतो की जो काही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये लागणारा पाण्याचा साठा आहे तो जवळपास 760 MLD पाण्याचा कोटा आपण आरक्षित करण्यासाठी आम्हाला मदत करावी असं मी या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो। चला, सन्माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शंकरराव जगताप साहेबांनी हा प्रश्न उपस्थित करताना वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे। या अगोदर त्या विभागाचे सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांचा सुद्धा आग्रह होता, एक बैठक त्यानिमित्ताने आपण घेतली। अध्यक्ष महोदय, जे 10 TMC पाणी या शहराला मंजूर केलेलं आहे आंध्र, भामासखेडा आणि पावनामधून, आजच्या लोकसंख्येला साधारण 8 TMC पाणी ते शहरात वापरलं जातं। परंतु शहराची जी यंत्रणा आहे पाणी रिसायकलिंग करून पाण्याचा वापर करण्याबद्दल आता फक्त साधारण 40% क्षमता त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आहे। त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही आता लवकर काम करतोय, पूर्ण करतोय। परंतु पावना धरणातून जे थेट पाईपलाईननी पाणी महापालिकेने घ्यायला पाहिजे त्यामध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे। त्यामुळे पाणी धरणातून नदीत सोडावं लागतं आणि मग तिथनं पाणी उचलून मग ते शहराला देताना साधारण 30 ते 40% पाण्याचा नाश होतो। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ठीक आहे, शेतकऱ्यांशी संवाद चालू आहे, माननीय मुख्यमंत्री स्वतः आता बैठक घेत आहेत। थेट पाईपलाईन जरी आता महापालिकेने पवनातून, भामासखेडमधून आणि आंध्र धरणातून जरी पाणी उचललं तरी मला वाटतं 2-1 TMC पाणी त्यांना वाढू शकतं। कारण आज 10 TMC मंजूर असताना ते 8 TMCच पाणी वापरत आहेत। आजही 2 TMC पाणी उपलब्ध आहे। हे जर पाण्याचा नाश कमी झाला बंद पाईपलाईनमधून पाणी आणताना तर आणखी 2 TMC पाणी मिळेल। पवना धरणाचा शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय। साधारण त्यामध्ये फ्लॅप वॉल बांधून थोडं गाळ काढून अतिरिक्त 1.5-2 TMC पाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। असं एक 4-5 TMC पाणी उपलब्ध होईल। परंतु सन्मान्य सदस्य जगताप साहेबांचा आग्रह आहे आणि लांडगे साहेबांचा की मुळशीतून 10 TMC पाणी आम्हाला द्यावं। अध्यक्ष महोदय, हे धरण मूळ टाटाच्या मालकीचं आहे आणि त्या आमची चर्चा सुरू आहे टाटा समूहाबरोबर। एक अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे, एक सूर्य समितीने आपला अहवाल दिलेला आहे। परंतु पुण्याच्या जिल्ह्यामध्ये विशेष करून ही सगळ्या धरणं जी पुरी बांधली शेतीच्या कामासाठी ती वाढत्या शहरामुळे ते आता त्याच्यावर बिगर सिंचनाचं आरक्षण वाढलं आणि त्यामुळे शेतीच्या पाण्याची मोठी तूट तयार झालेली आहे। तर ह्या मुळशीतून 10 TMC पाणी उपलब्ध जे करण्याचा आमचा प्रयत्न तो पूर्णतः शेतीकरता देण्याचं धोरण सरकारचं आहे। त्यामध्ये सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की ते पाणी मग पिंपरी चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्या 2041 विचार केल्यानंतर ती 1 कोटी काही 4 लाख होईल। अध्यक्ष महोदय, आणखी त्याला पर्याय मी शोधतोय, परंतु मी सदस्यांना आश्वासित करू इच्छितोय की पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या विस्ताराला लोकसंख्येला पाणी कमी पडणार नाही। दोन्ही मिळून महापालिका आणि जलसंपदा विभाग म्हणून याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे। त्यामुळे मी जे 5 ते 6 TMC पाणी अतिरिक्त आपण उपलब्ध करतोय
त्यांची 10 TMC पाण्याची तूट आहे अध्यक्ष महोदय, त्यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे निश्चित आम्ही एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी उपलब्ध करून देऊ सभापती अध्यक्ष महोदय, हे मी सन्मान्य सदस्यांना आश्वासित करू इच्छितो. पुढे जाऊया. बोला. मंत्री महोदयांनी जे काही समर्पित उत्तर दिलं त्याबद्दल आम्ही पिंपरी चिंचवडकर खुशच आहोत. परंतु मंत्री महोदय ज्या पद्धतीने म्हणतात की 10 TMC पाणी उपसाचं आम्हाला परवानगी आहे, आम्ही 8 TMCच पाणी म्हणजे उचलतोय किंवा वापर करतोय. मंत्री महोदय मी सांगू इच्छितो की 8 TMC पाणी जे आम्ही उचलतो तर आमचं जॅकवेलची भामास्केटचं असेल, आंध्रा धरणाचं असेल, हे काम चालू असल्यामुळे आम्ही ते पूर्ण साठ्याने उचलू शकत नाही आहे. तर ते येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही उचलू. त्याचबरोबर वाढते शहरीकरण आणि आत्ताची जी गरज आहे ती आत्ताची गरज भागण्यासाठी आम्हाला मागच्या 8 दिवसापूर्वी मला वाटतं मुळशी धरणाच्या बाबत आपण एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये 1 TMC पाणी हे पिंपरी चिंचवडला आणि 2 TMC PMRDला देण्याचं आपण कबूल केलेलं आहे. तर ते 1 TMC पाण्याच्या ऐवजी आत्ताच जर वाढून दिलं तर आत्ताचा जो पाण्याचा प्रश्न आमचा जो आहे तो सुटण्यासाठी आम्हाला मदत होईल. सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आज पाण्याची अडचण आज तशी शहराची नाही आहे. मुळात तर मी मुद्दा अध्यक्ष महोदय सांगत होतो की पवना धरणातून त्या जलाशयातून थेट पाईपलाईन जर पाणी नेलं तर महापालिकेची फार मोठी तूट पाण्याची त्यांना कमी करता येईल. भामास्केट किंवा आंध्रामधून त्यांचं पाण्याचं नियोजन आहे, त्यासाठी काम करतायत. पाण्याचं नियोजन करताना मात्र पाण्याचा रिसायकलिंग केलं पाहिजे, ते मात्र महापालिकेने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो आहे की वाढत्या पिंपरी शहराचा विचार करताना पाण्याचं फेर नियोजन करून त्या शहराला पाणी कमी पडणार नाही, ही मी खात्री सन्मान्य सदस्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद.